हॅलो ॲस्पायरंट्स. अभ्यास करताय ना, करायलाच पाहिजे. बघा, आपण मागच्या सीरीजमध्ये प्लांट पॅथॉलॉजी पार्ट 1 डिस्कस केला होता. त्याच्यामध्ये आपण काय बघितलं? कॉन्सेप्ट, मेजरली कॉन्सेप्ट आणि एम-सी-क्यू. पण त्यामध्ये काय झालं होतं, की पूर्ण टॉपिक जो आहे तो कव्हर झालेला नव्हता ड्यू टू सम टेक्निकल इश्यू. ओके. आज आपण बघणार आहोत पार्ट 2 कंटिन्यू करणार आहोत. ओके. जर तुम्ही पार्ट 1 बघितलं नसेल आधी ते एम-सी-क्यू बघा. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू जर बघितलं तर एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन ते आहेत. अपकमिंग ज्या एक्झाम येणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला 101% त्यावरती एमसीक्यू दिसतीलच. आणि आजचंही सेशन जे आहे हे फार महत्वाचं आहे. आणि प्लांट पॅथॉलॉजी तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला सगळ्यांना काय कठीण जाणारा विषय आहे. तर त्याच्या आपण कॉन्सेप्टही बघू आणि एमसीक्यूही बघू. ओके. वेळ न दवडता सुरुवात करूया आपल्या क्वेश्चन्सला. बघा, इथून जे आहे मागच्या लेक्चरमध्ये थोडंसं मिसआउट झालं होतं, तर इथून आपण स्टार्ट करणार आहोत. बघा काय आहे, इन पावडरी मिल्ड्यू क्वेश्चन बघा काय आलेला आहे. लास्ट म्हणजे लास्ट आपण जर बघितलं, जर तुम्ही पीवायक्यू बघितले तर डाउनी मिल्ड्यू आणि पावडरी मिल्ड्यू यावरती क्वेश्चन हा आलेलाच आहे. ग्रेप्स, जर ग्रेप्सचे डिसीज जर तुम्ही बघितले असतील तर. ओके. तर बघा क्वेश्चन काय आहे, इन पावडरी मिल्ड्यू ऑफ ग्रेप द पॅथोजन अटॅचेस युझिंग. म्हणजे आता हा जो पावडरी मिल्ड्यू आहे हा आपल्या क्रॉप वरती कसा येतो, कसा तो अटॅच होतो असं विचारलेलं आहे. बाय युझिंग. ओके. तर आन्सर काय आहे बघा, की इरिसिफे नेक्टर नावाचा जो पावडरी मिल्ड्यू जो आहे याचा कॉझियल ऑर्गॅनिझम काय आहे, इरिसिफे नेक्टर. ओके. आपल्याला इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं आहे. इरिसिफे नेक्टर किंवा त्याला काय म्हणतात, युसिनिला नेक्टर ही एक फंगस आहे. कोणती? ऍस्कोमायसिड्स आहे, जे की काय फॉर्म करते, हॉस्टेरिया फॉर्म करते. काय फॉर्म करते? हॉस्टेरिया फॉर्म करते. आता हॉस्टेरिया कुणाला समजेल? ज्याने पार्ट 1 बघितलेला आहे त्याला. ओके. की ऍप्रेशिया काय आहे, हॉस्टेरिया काय आहे, थॅलस काय आहे, मायसेलियमचे वेगवेगळे टाईप काय आहे, हॉस्टेरिया त्याच्यामधलं कोणतं स्ट्रक्चर आहे, हे केव्हा समजेल? जेव्हा आपण पार्ट 1 जो आहे तो पूर्ण बघितला असेल तर. ओके. तर तो काय करतो, एक हॉस्टेरिया फॉर्म करतो इनसाइड द इपिडर्मल सेल. ओके. इनसाइड द इपिडर्मल सेल मग कुणाच्या, जो होस्ट आहे, जो प्लांट आहे त्याच्यामध्ये स्वतःचा हॉस्टेरिया बनवतो. कुठं? इपिडर्मल सेल. कारण आपल्याला काय विचारलं, अटॅचेस युझिंग हॉस्टेरिया, हे आपलं करेक्ट आन्सर आहे. पण ते आपल्याला समोर विचारू शकते की विच सेल आर रिस्पॉन्सिबल. ओके. विच प्लांट सेल आर रिस्पॉन्सिबल, तर कोणत्या? इपिडर्मल सेल. आणि त्याच्यामधून काय करतो, न्यूट्रिएंट ऍब्झॉर्ब करतो आणि स्वतःची ग्रोथ करून घेतो. ओके. नाव काय आहे? इरिसिफे नेक्टर. ओके. समोर जायचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, डाउनी मिल्ड्यू ऑफ ग्रेप इज कॉज्ड बाय. आणि ऑप्शन आहे बघा, आन्सर आहे आपलं करेक्ट आन्सर आहे प्लाझ्मोपारा व्हिटिकोला. हे एक उमायसिड्स वॉटर मोल्ड आहे जे की इन्फेक्ट करते व्हाया स्टोमॅटा. हे कशाला इन्फेक्ट करत होती? इपिडर्मल सेलला. पावडरी मिल्ड्यू, इपिडर्मल सेल. आता पावडरी मिल्ड्यू तुम्ही बघितलं असेल, पूर्ण पावडर जे आहे पूर्ण आपल्या प्लांटची जी लिव्ज असतील, ब्रांचेस असतील, त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण पावडरी ग्रोथ दिसून येते. आणि डाउनी मिल्ड्यू हा डिसीज जनरली प्लांट लिव्हचे जे व्हेंट्रल साइड आहे, म्हणजे लोअर साइड आहे, त्यावरती आपल्याला दिसून येतो. आणि तो अटॅक कशावरती करतो? स्टोमॅटावरती अटॅक करतो. लिव्हच्या कशावरती? स्टोमॅटावरती अटॅक करतो. ओके. प्रोड्युसिंग इंटरसेल्युलर मायसेलियम आणि हॉस्टेरिया. काय फॉर्म करतो? मायसेलियम फॉर्म करतो. म्हणजे हायफा जे थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतात त्यांचं एकत्रीकरण केलं की काय होतो? मायसेलियम तयार होतो. तसं इंट्रासेल्युलर मायसेलियम तयार करतो आणि हॉस्टेरिया फॉर्म करतो. ओके. हॉस्टेरिया फॉर्म करून काय करतो? डाउनी मिल्ड्यू जो आहे ग्रेपमध्ये जो डाउनी मिल्ड्यू आहे तो कॉज करतो. नाव काय आहे? प्लाझ्मोपोरा व्हिटिकोला. ओके. देन आहे नेक्स्ट येतं पियर्स डिसीज ऑफ ग्रेप. आता बघा, पावडरी मिल्ड्यू, डाउनी मिल्ड्यू हे तुम्ही सगळीकडे वाचलं असेल. पण क्वेश्चन जे आहे, आता आपण म्हणतो की जे 2020 पासनं एक्झामची पातळी काय झाली, म्हणजे त्याची लेवल काय झाली, इन्क्रीज होत आहे. तर काय होत आहे की जे डिसीज आपण त्याला मायनर समजतो, जे क्रॉप आपण त्याला मायनर समजतो, त्यावरती क्वेश्चन यायला लागले. तुम्ही इन्सेक्ट पेस्ट मध्ये जरी बघितलं तरी काय आहे की आपल्याला काय, ऍपलचे पेस्ट विचारणार, आपण मँगोचे करून जाणार, ते आपल्याला ऍपलचे विचारणार. ओके. तर काय झालंय की ज्या मायनर गोष्टीवर आपण लक्ष देत नाही त्यावरती क्वेश्चन येत आहेत. की आपण आजपर्यंत फक्त आपण काय वाचलं की डाउनी मिल्ड्यू, प्लाझ्मोपारा व्हिटिकोला आणि समोर जायचो. पण एवढं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की स्टोमॅटामध्ये इन्फेक्ट करते आणि स्टोमॅटामध्ये इन्फेक्ट करते इंट्रासेल्युलर मायसेलियम डेव्हलप करून. ओके. इंट्रासेल्युलर मायसेलियम हे डेव्हलप कशामध्ये होईल, तर हे पॅथोजन डेव्हलप करेल. ओके. आणि स्टोमॅटा कुणाचा? तर आपल्या प्लांटचा किंवा होस्टचा.
ओके, कॉन्सेप्ट क्लिअर झाला असेल, समोर जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन काय आलेला आहे बघा. पियर्स डिसीज ऑफ ग्रेप इज कॉज्ड बाय. आता पियर्स डिसीज जो आहे ग्रेप मधला हा कुणामुळे कॉज होतो, तर बॅक्टेरियामुळे. बॅक्टेरिया ज्याचं नाव काय, झायला फॅस्टिडिओसा. काय आहे, झायलेला फॅस्टिडिओसा. तो काय करतो, कॉलनाइज झायलम व्हेसल. कशावरती अटॅक करतो, झायलम वरती. जे झायलम फ्लोएम आहेत, वॉटर न्यूट्रियन ट्रान्सपोर्ट करतात, त्या झायलम वरती हा अटॅक करतो. कोणता बॅक्टेरिया, झायला फॅस्टिडिओटा. ओके, झायला फॅस्टिडिओटा कोणता डिसीज कॉज करते, पियर्स डिसीज कॉज करते ग्रेप मधला. हे 3 क्वेश्चन जे आहे हे ग्रेप मधले, ओके, ग्रेप मधले जे की प्लांट पॅथॉलॉजीशी रिलेटेड आहेत. आणखी एक रिलेटेड आहे तो म्हणजे प्लाझ्मोपोरा व्हिटिकोला मध्ये सगळ्यात आधी काय यूज केलं होतं, 1885 मध्ये म्हणजे मिलार्डेट होते. कोण होते, मिलार्डेट नावाचे सायंटिस्ट होते. त्यांनी सगळ्यात आधी बोर्डेक्स मिक्सचर जे आहे, बोर्डो मिक्स जे आहे ते डेव्हलप केलं होतं आणि अगेन्स्ट यूज केलं होतं प्लाझ्मोपोरा व्हिटिकोला, कारण याचा डाउनी मिल्ड्यूचा हाहाकार खूप मोठा होता. ओके, हे आपण पार्ट 1 मध्ये डिस्कस केलं आहे. ओके, नेक्स्ट बघा, ब्लॅक स्पॉट डिसीज मेनली ऑकर इन, आणि ऑप्शन आहे रोज, कॉटन, टोमॅटो, ग्रेप्स. ओके, तर करेक्ट आन्सर काय इथं करेक्ट आन्सर आहे आपलं ए, रोज. ब्लॅक स्पॉट जो आहे तो रोज मध्ये कोण कॉज करतं, तर डिप्लोकार्पॅन रोझी. कोण, डिप्लोकार्पॅन रोझी नावाचा जो कॉझिओल ऑर्गॅनिझम आहे हा काय करतो, ब्लॅक स्पॉट कॉज करतो रोज मध्ये, ज्याच्यामुळे ब्लॅक लेजन जे आहे आपल्याला लिव्स वरती आणि डिफोलिएशन होताना दिसते. करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन ए. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन हा सॉर्गमचे जे डिसीज आहेत त्यावरती क्वेश्चन कोणते आलेले आहेत आतापर्यंत बघा. हेड स्मट ऑफ जवार सॉर्गम इज कॉज्ड बाय, आणि दुसरा आहे स्ट्रायगा इज क्लासिफाईड ॲज. तर बघा, हे जे स्ट्रायगा वगैरे हे जे क्लासिफिकेशन आहे, स्टेम पॅरासाइट म्हणजे पॅरासाइट जे असतील, 2 स्टेम पॅरासाइट आहेत आणि 2 रूट पॅरासाइट आहेत. ओके, काय आहे, पॅरासाइट 2 प्रकारचे आहेत, स्टेम आणि रूट. त्याच्यामध्ये हे 2 आणखी टाईप पडतात, कम्प्लीट आणि पार्शियल. आणि हे आपल्याला फार कंटाळवाणं आणि आपल्याला त्रास देणारं आहे की लक्षात राहत नाही, पण यावरती क्वेश्चन हा येतो. ओके, तर कम्प्लीट स्टेम पॅरासाइट कस्कुटा. मी तुम्हाला लक्षात कसं सांग की सीएस लक्षात ठेवा. सीएस म्हणजे कस्कुटा होऊन जातं. म्हणजे स्टेम पॅरासाइट तुम्ही कम्प्लीट स्टेम पॅरासाइट जर लक्षात ठेवला तर पार्शियल स्टेम पॅरासाइट लक्षात ठेवायचं काम राहील का, नाही. सीएस. ओके, कम्प्युटर सायन्स असं लक्षात ठेवा. कम्प्लीट स्टेम पॅरासाइट साठी म्हणजे काय, कम्प्लीट स्टेम कस्कुटा. सीएस एवढं लक्षात ठेवलं तरी चालते. ओके, देन आहे पार्शियल स्टेम पॅरासाइट, लोरॅन्थस ऑन मँगो. ओके, देन आहे कम्प्लीट रूट पॅरासाइट, ज्याचं नाव आहे ओराबॅनचे. काय, कम्प्लीट रूट पॅरासाइट कोणता आहे, ओराबॅनचे. देन आहे पार्शियल रूट पॅरासाइट, हा काय, स्ट्रायगा. हा जनरली असोसिएटेड आहे ग्रामिनी फॅमिलीसाठी आणि स्पेशली सॉर्गम वरती याचा अटॅक जो आहे तो दिसून येतो, स्पेशली स्ट्रायगा याच्यावरती. बघा, क्वेश्चन कस्कुटावरती म्हणजे जो अमरवेल आहे त्यावरती येऊ शकतो, कारण याचा इन्सिडन्स जो आहे दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. याचं नाव काय आहे, कम्प्लीट स्टेम पॅरासाइट कस्कुटा. ओके, ज्याला आपण मराठीत अमरवेल सुद्धा म्हणतो, लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, सॉर्गमचे जे डिसीजेस आहेत, आता इथं काय हेड स्मट बद्दल विचारलं तर दुसऱ्या स्मट बद्दलही आपल्याला विचारू शकतात, म्हणून आपण इथं डिस्कस करणार आहोत पूर्ण. कारण मी तुम्हाला आधीच काय सांगितलं, ही सिरीज कशी आहे, कॉन्सेप्ट प्लस एमसीक्यू. जे प्रिव्हियस पीवायक्यू जे आहेत ते पीवायक्यू आपण बघणार, त्याच्यानंतर नेक्स्ट एमसीक्यू कशावरती येऊ शकतो आणि त्याचा कॉन्सेप्ट काय आहे. ओके, त्याच्या मागचा कॉन्सेप्ट काय आहे हा सुद्धा आपण इथं बघणार आहोत. ओके, ज्याने काय होईल की तुमची 360 डिग्रीनी काय होईल, तुमची प्रिपरेशन होईल. ओके, आता बघा, डिसीजेस ऑफ सॉर्गम, ज्याचं हेड स्मट, ज्याचं नाव काय आहे, स्पॅलोथिका रेलियाना. ओके, स्पॅलोथिका रेलियाना, जो की आपल्याला विचारलेला आहे. बघा, आता हेड स्मट मध्ये काय होतं की एंटायर इयर हेड जे आहे आयदर कम्प्लिटली और पार्शली रिप्लेस बाय लार्ज व्हाईटिश बॉल. याच्यामध्ये काय होते की सरळ हेड स्मट, ज्याचं नाव काय आहे, हेड स्मट स्पायलोथिका रेलियाना, हा काय करतो, मोठा व्हाईट गॉल फॉर्म करतो. कशामध्ये, आता हे जे कॉब आहे, कशाचं, सॉर्गमचं जे कॉब आहे त्याच्यामध्ये ग्रेन डेव्हलपमेंट न होता त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट कशाची होते, त्या इयर हेड मध्ये डेव्हलपमेंट कशाची होते, तर व्हाईटिश गॉलची डेव्हलपमेंट होते. त्याला आपण काय म्हणतो, हेड स्मट असं म्हणतो. ओके, हेड स्मट असं म्हणतो. त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं, आता बघा, स्मट कोणताही दिसो, स्मट साठी व्हिटा वॅक्स जे आहे मस्ट आहे. कोणतं, व्हिटा वॅक्स.
आपल्याला प्लांट वॅक्स आणि व्हिटा वॅक्स मध्ये कन्फ्युजन होते, तर तुम्ही एकच लक्षात ठेवायचं आहे, दुसरा आपोआप तुम्ही इलिमिनेट करू शकता. ओके, स्मर्ट आला म्हणजे काय, त्याच्या कंट्रोल मेजर मध्ये आपण व्हिटा वॅक्सच यूज करणार. याला काय म्हणतात, याला म्हणतात क्वालिटेटिव्ह स्टडी, नॉट क्वांटिटेटिव्ह स्टडी. तुम्ही जर क्वांटिटेटिव्ह स्टडी जर करायला बसला तर तुमच्या आयुष्यात कोणतीच एक्झाम जी आहे ती क्लिअर होणार नाही. पण तुम्ही जर क्वालिटेटिव्ह अभ्यास केला तर 101% तुमची काय होईल, पोस्टिंग होईल कुठं ना कुठं. ओके, म्हणजे जी अपॉर्च्युनिटी आहे ती तुम्ही ग्रॅब करू शकाल, की थ्रू द पॉइंट अभ्यास करायचा आहे, कारण ऍग्रिकल्चरचे पुस्तकं तर भरमसाठ आहेत. ओके, मॅनेजमेंटमध्ये बघा, आपल्या पॉइंटकडे येऊया. तर हेडस्मर्टचं मॅनेजमेंट कसं करायचं, इन द एरियाज वेअर डिसीजेस ऑकर कॉमनली, बेस्ट प्रॅक्टिस काय आहे, प्लांट रेजिस्टंट कल्टिव्हर यूज करायचं आहे. काय, प्लांट रेजिस्टंट कल्टिव्हर यूज करायचं आहे. बघा, आता तुम्ही पार्ट 1 जर बघितलं असेल तर प्लांट रेजिस्टंट कल्टिव्हर आपण बघितलेलं आहे की आपण कोणत्या प्रिन्सिपल मध्ये यूज करतो. ओके, कोणतं प्रिन्सिपल आहे प्लांट पॅथॉलॉजी मध्ये, जे आपलं इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट मध्ये, की प्लांट रेजिस्टंट कल्टिव्हर आपण यूज करतो. जर तुम्ही पार्ट 1 बघितला तर तुम्हाला नक्की कळेल. आता सीड ट्रीटमेंट आपल्याला कशाची करायची आहे, कार्बोक्सिनचे, ज्याला काय म्हणतो आपण व्हिटा वॅक्स. किती करायची आहे, 2 ग्राम पर केजी ऑफ सीड. ओके, नेक्स्ट येतो बघा ग्रेन स्मट. आधी कोणता बघितला, हेड स्मट. आता कोणता बघितला, ग्रेन स्मट, ज्याचं नाव काय, स्पायलोथिका सॉर्गी. काय आहे नाव, स्पायलोथिका सॉर्गी. आणि सिम्पटम, ग्रेन ट्रान्सफॉर्म इनटू इलॉंगेटेड सिलेंड्रिकल स्ट्रक्चर कन्सिस्टिंग ब्लॅक स्पोर मासेस. आधी आपण काय बघितला, हेड स्मट बघितला. हेड स्मट मध्ये काय झालं, गॉल फॉर्मेशन होत होतो. आता ग्रेन स्मट बघितला. ग्रेन स्मट मध्ये काय होतात, स्पोर फॉर्म होतात. जे ग्रेन आपले छोटे छोटे ग्रेन आहेत त्याच्या जागी काय होतात, स्पोर फॉर्म होतात. आणि हेड, जसं आपण एक पकडू की हेड म्हणजे काय, डोकं, मस्तक, तर ते कसं मोठं असते, तर ते कसं गाठीसारखं असते, गॉल प्रमाणे असते, असं लक्षात ठेवलं तरी चालते. आपल्याला मेन महत्वाचं आहे की कॉन्सेप्ट लक्षात राहणं. देन नेक्स्ट आहे बघा डाउनी मेल्ड्यू. डाउनी मेल्ड्यूचं नाव काय आहे, पर्नोस्क्लेरोस्पोरा स्कॉर्गी. काय आहे, पर्नोस्क्लेरोस्पोरा स्कॉर्गी, ज्याचे सिम्पटम बघा, डाउनी व्हाईट ग्रोथ ऑन लोअर सरफेस विथ येलोइंग ऑन अप्पर सरफेस ऑफ यंग लिव्स, म्हणजे काय, क्लोरोसिस अँड ऍट डाउनी स्पॉट. म्हणजे काय, जर आपण पानाच्या खालून जर बघितलं तर पूर्ण व्हाईटिश ग्रोथ झालेली असेल, आणि अप्पर पोर्शनला जर बघितलं तर ते काय असेल की पूर्ण येलोइश झालेलं असेल. लॅटर शेडिंग ऑफ लिव्ह आणि स्टंटेड ग्रोथ जी आहे ती आपल्याला दिसेल. कशामुळे, डाउनी मेल्ड्यू. नाव लक्षात ठेवायचं आहे, पर्नोस्क्लेरोस्पोरा सॉर्गी. ओके, देन आहे लीफ रस्ट. लीफ रस्टचं नाव काय, पुसिनिया पुरपिएरा. आता बघा, रस्ट म्हटलं म्हणजे पुसिनिया आलाच. जर समजा आता व्हीट रस्ट मध्ये ग्रामिनिकोला वगैरे आहे, स्वार्गम मध्ये काय आहे, पुरपुरिया. ओके, सिम्पटम काय आहे, ब्राईट पर्पल स्पॉट. कसे स्पॉट, पर्पल स्पॉट on a leaf surface mainly on lower leaves, more severe after flag emergence. कधी, फ्लॅग इमर्जन्स नंतर पर्पल कलरचे स्पॉट येतात. ते कशामुळे येतात, पुसिनिया पुरपिएरा. आता बघा, स्वार्गम मध्ये पर्पल स्पॉट म्हटलं तर लीफ रस्ट, आणि मेज मध्ये जर म्हटलं की पर्पल स्पॉट जर येतात तर कशाची डिफिशियन्सी, ही कशाची डिफिशियन्सी असते, मॅग्नीजची डिफिशियन्सी असते. कशामध्ये, मेज मध्ये जर आपल्याला विचारलं की पर्पल कलर, तर ते मॅग्नीज ती काय आहे, कमतरता आहे, डेफिशियन्सी आहे. पण जर समजा पर्पल स्पॉट स्वार्गम मध्ये येत असतील तर तुम्ही तेव्हा काय म्हणाल त्याला, लीफ रस्ट पुसिनिया पर्पिएरा. आणि असे कन्फ्युजिंग क्वेश्चन हे आपल्या एक्झाम मध्ये येत असतात बघा. ओके, देन आहे मॅनेजमेंट. याला मॅनेज कसं करायचं, रेजिस्टंट व्हरायटी, CSH1 असतील, CSH2 असेल, ह्या व्हरायटी आपल्याला म्हणजे ह्या व्हरायटी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. ग्रो रेजिस्टंट व्हरायटी. आणि तुम्ही जर कृषी सेवक झाले तर तुम्हाला सांगायचं आहे शेतकऱ्यांना की CSH1 CHS2 जे आहे, जर समजा लीफ रस्टचं प्रमाण जास्त असेल तर तिथं CHS1 CSH2 रिकमेंड करायची आहे. आणि तेच झाल्याच्या नंतर जर आपल्याला क्युअरच करायचं आहे, खूप मोठ्या प्रमाणात जर आलेला आहे, तर डायथेन Z78 जे आहे 10 ते 12 दिवसाच्या इंटरव्हलनं आपल्याला फवारायचं आहे. तर नेक्स्ट आहे डिसीजेस ऑफ सॉर्गम. अदर डिसीजेस कोणते कोणते आहेत, तर लॉंग स्पॉट, ज्याचं नाव काय, टोलिस्पोरियम इरेनबर्गी. ज्याचं नाव काय, टोलिस्पोरियम इरेनबर्गी. त्याच्यामध्ये काय होते की ग्रेनचे सिलेंड्रिकल जे आहे, स्लाइटली कर्व बॉडी आपल्याला दिसतात. स्लाइटली कर्व बॉडी जे आहे ते आपल्याला दिसतात. लूज स्पॉटचं नाव काय, स्पेलोथिका क्रुएंटेटा. अँथ्रॅक्नोजचं नाव काय, कोलेटोट्रिकम ग्रामिनिकोला. आता बघा, अँथ्रॅक्नोज कोणताही आला तरी त्याच्यामध्ये स्टार्टिंगला कोलेटोट्रिकम असेल. काय असेल, स्टार्टिंगला जो जेनरिक नेम आहे तो सेम असेल. तुम्ही जेनरिक नेम लक्षात ठेवा. ओके, ग्रामिनी फॅमिली
आहे ग्रामिनिकोला आला. ओके, अँथ्रॅकनोज आला म्हणजे कोलेटोट्रिकम आलाच. ह्याच्यामुळेही तुम्ही बरेचसे जे आहे इलिमिनेशन मेथड जे आहे इथं यूज करू शकता. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, पनामा विल्ट ऑफ बनाना इज कॉज्ड बाय, आणि ऑप्शन आहे बघा ए फुजारियम ऑक्झिस्पोरम क्युबेन्स, देन आहे कोलेटोट्रिचम फाल्कॅटम, अल्टनारिया अल्टरनेटा, देन आहे मायकोसेपॅरेला म्युझिकोला. तर बघा बनानामध्ये तीनच मेन इम्पॉर्टंट डिसीज आहेत. कोणते? पनामा विल्ट, बंची टॉक आणि सिगाटोका. तर पनामा विल्ट कशाने होतो? फुजारियम ऑक्झिस्पोरमनी. म्हणजे इथं आपला करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन ए. ओके, आता या फुजारियम ऑक्झिस्पोरम मध्ये नेमकं काय होते? तर प्रोग्रेसिव्ह ब्राउनिंग आणि फॉलिंग ऑफ लिव्हज आपल्याला दिसून येते. काय होते? लिव्ह जे आहे ते ब्राऊन कलरचे होतात आणि लास्टला काय होतात ते खाली फॉलिंग डाऊन होतात, खाली पडतात. त्यानंतर ब्लॅक स्ट्रिक ऑन अप्पर अंडरग्राउंड स्टेम, आणि काय होते? ब्लॅक स्ट्रिक जे आहेत अंडरग्राउंड जे स्टेम आहेत त्याच्यावरती ब्लॅक स्ट्रिक दिसून येतात. मग याचं मेजरमेंट जर आपल्याला मॅनेजमेंट जर विचारलं तर मॅनेजमेंट कसं करायचं? यूज डिसीज फ्री सकर. ओके, यूज डिसीज फ्री सकर. देन आहे इरॅडिकेशन म्हणजे टोटल रिमूव्हल, आणि थर्ड ऑप्शन आहे की क्रॉप रोटेशन. याच्यामधलं बघा डिसीज फ्री सकर यावरती क्वेश्चन येऊ शकतो. ओके, आता सेकंड आहे बघा बंची टॉप ऑफ बनाना. बंची टॉप ऑफ बनाना हा काय? व्हायरस ट्रान्समिटेड आहे. ओके, हा डिसीज काय? एक व्हायरस ट्रान्समिटेड आहे. क्वेश्चन वेक्टर वरती विचारू शकतात. वेक्टर कोण आहे? पेंटालोनिया निग्रोनर्वोसा. बघा तुम्ही कृषी सेवकची पीवायक्यू सिरीज जर आपली बघितली असेल तर त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलं आहे की कृषी सेवकला हा क्वेश्चन आलेला आहे. 2018-19 मध्ये त्यांनी फक्त नाव विचारलं होतं काय? आफिडचं, की कोण वेक्टर आहे बंची टॉप ऑफ बनानाचं? तर पेंटालोनिया निग्रोनर्वोसा. पण 2024 मध्ये विचारलं की हा जो डिसीज आहे हा कोणत्या म्हणजे काय कोणत्या कंट्रीमधून इंडियामध्ये आलेला आहे? तर तो कोणत्या कंट्रीमधून आलेला आहे? तो आलेला आहे श्रीलंकेमधून. ओके, त्याने एंट्री जी आहे तो एक इंट्रोड्युस्ड आहे, तो श्रीलंकेमधून इंडियामध्ये आलेला आहे. स्टार्टिंगला कुठं आलेला आहे? मग तामिळनाडूला. कुठं आलेला आहे स्टार्टिंगला? तामिळनाडूला. ओके, यावरती क्वेश्चन जे आहे व्हेरी इम्पॉर्टंट आहे, यावरती क्वेश्चन जे आहे ते येऊ शकतात. आणि याचा मॅनेजमेंट कसं करायचं यावरती क्वेश्चन आला तर तिथे तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, ते म्हणजे सिस्टेमिक पॉइझन. यूज ऑफ सिस्टेमिक पॉइझन ऑर सिस्टेमिक इन्सेक्टिसाइड. आता तुम्ही म्हणाल आपल्याला जर विचारलेला डिसीज आहे बंची टॉप ऑफ बनाना, मग याच्यामध्ये इन्सेक्टिसाइड कुठून येईल? तर हे व्हेक्टर जो आहे तो ते कोण आहे? आफिड. जर आपण आफिडला कंट्रोल केलं, आफिडला जर कंट्रोल केलं, त्याचं ट्रान्समिशन जर आपण कंट्रोल केलं, ओके, ट्रान्समिशन जर कंट्रोल केलं तर काय होईल की हा जो डिसीज आहे तो आपोआपच कंट्रोल होईल. जो डिसीज ट्रँगल आपण बघतो की होस्ट, त्याच्यानंतर प्लांट आणि एन्व्हायरमेंट. जर समजा होस्ट पॅथोजन. ओके, पॅथोजन जर समजा पॅथोजन केव्हा येईल? जेव्हा हा ट्रान्समिट करेल. जर आफिडच नाही राहिला, ना बजेगा बास ना बजेगी बासुरी. ओके, म्हणून करेक्ट आन्सर काय येईल इथं? सिस्टेमिक पॉइझन किंवा सिस्टेमिक इन्सेक्टिसाइड. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू व्हेरी इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही इथंच गल्लत करता. ओके, काय होते की इथंच जी आहे आपली चूक होते. देन आहे सिगाटोका ऑर लीफ स्पॉट मायकोसेपॅरेला म्युझिकोला. सिगाटोकाचं नाव काय आहे? सिगाटोकाचं नाव विचारू शकतात. मायकोसेपॅरेला म्युझिकोला हा प्रिव्हेलंट आहे ह्युमिड एरिया, कोस्टल रिजन, जिथे ह्युमिडिटी जास्त आहे. ओके, जिथे ह्युमिडिटी आर्द्रतेचं प्रमाण जास्त आहे तेव्हा तिथं काय? सिगाटोका खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतो. आणि हा एक लक्षात सांगायचं राहिलं, पेंटालोना निग्रोनर्वोसा म्हणजे हा जो आफिड आहे हा काट्टे आणि फुरकी डिसीज. कोणता? काट्टे आणि फुरकी डिसीज जो आहे कार्डामॉम मधला हा सुद्धा ट्रान्समिट करत असतो. जर तुम्हाला विचारलं कार्डामॉम वरती क्वेश्चन येऊ शकतो. ओके, इम्पॉर्टंट स्पायसेस आहे. इम्पॉर्टंट स्पायसेस आणि कॉन्डिमेंट मध्ये मोडलं जाते. काट्टे आणि फुरकी डिसीज ट्रान्समिट कोण करतं? आफिड ट्रान्समिट करतं. ओके, बघा मागच्या वेळेस एक प्रश्न आला होता की कोका जो आहे, कोका मधला जो डिसीज आहे तो कोण ट्रान्समिट करतं? तर ऑप्शन होतं मिलीबग. ओके, आन्सर काय होतं? मिलीबग. आणि आपल्याला हे पॉइंट जे आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. क्वेश्चन कुठे आला होता? क्वेश्चन आला होता CWC मध्ये. ओके, तर करेक्ट आन्सर काय आहे इथं? आपलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए फुजारियम ऑक्झिस्पोरम क्युबेन्स. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन बघा, टी ब्लिस्टर ब्लाइट इज कॉज्ड बाय, आणि ऑप्शन आहे बघा
बासिडम वेक्झान्स, दुसरा आहे अल्बिगो कॅन्डिडा, ऑप्शन सी आहे पुसिनिया ग्रामिनिस आणि ऑप्शन डी काय आहे कोलेटोट्रिकम फाल्कॅटम. तर बघा कोलेटोट्रिकम फाल्कॅटम आपण मागच्या लेक्चर मध्येच बघितलं की हा काय आहे रेड रॉड आहे, रेड रॉड ऑफ शुगर केन. काय आहे रेड रॉड ऑफ शुगर केन. पुसिनिया ग्रामिनिस ट्रिटिकी, ट्रिटिकी आला म्हणजे व्हीट, तर हा व्हीटचा काय आहे पुसिनियाला म्हणजे काय आहे रस्ट आहे. ओके. अल्बिगो कॅन्डिडा हा आपण आधीही डिस्कस केला आहे, 2025 मध्ये हा विचारलेला आहे. हा काय आहे क्रुसिफरचा एक डिसीज आहे. काय क्रुसिफरचा जो आहे व्हाईट ब्लिस्टर आपण याला जे म्हणतो, आपण टी ब्लिस्टर, आपण फक्त ब्लिस्टर बघतो आणि याच्यावरती क्लिक करतो, तर हा क्रुसिफरचा काय आहे व्हाईट ब्लिस्टर. क्रुसिफरचा काय आहे व्हाईट ब्लिस्टर. ओके. आणि एक्झोब्लास्टिस वेक्झान्स हा काय आपला करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए एक्झोब्लास्टिस वेक्झान्स, टी ब्लिस्टर डिसीज. ओके. ब्लिस्टर लाईक लेजन जे आहे आपल्याला टी लीव्स वरती दिसून येतात. जर आता टी लीव्स, हा टी लीव्स काय आहे मेन पार्ट आहे जो की आपल्याला काय देतो यील्ड देतो, समोर काय देतो आपल्याला मनी म्हणजे पैसा देतो. त्याच पार्ट वरती जर लेजन आले तर आपण त्याला काय म्हणू इन्फेक्टेड म्हणू आणि तो यूज करणार नाही. ओके. तर बघा एक्झाम मध्ये क्वेश्चन तेच येतात. एक्झाम मध्ये जे क्वेश्चन कोणते येतात एंटोमॉलॉजी, एंटोमॉलॉजी आणि पॅथॉलॉजी मध्ये तेच डिसीज इम्पॉर्टंट आहेत किंवा जे मायनर क्रॉप आहेत त्याच्यावरती क्वेश्चन जे आहेत एक्झाम मध्ये क्वेश्चन कशावरती येतात की जे काय आहेत इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट आहेत त्यावरती क्वेश्चन हा येत असतो बघा. ओके. देन नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय ऍट हार्वेस्ट इफ रेन ऑकर इन ग्राउंडनट डॅमेज इज कॉज्ड बाय, आणि ऑप्शन आहे बघा एस्परजिलस फ्लावर्स, फुजारियम ऑक्झिस्परम, रायझोक्टोनिया सोलानी आणि अल्टरनारिया अल्टरनॅटा. तर जेव्हा पावसाचं पाणी पडतं तेव्हा कोणती फंगी डेव्हलप होते तर ग्राउंडनट मध्ये ऍस्परजिलस फ्लावर्स नावाची जी फंगी आहे ती डेव्हलप होते आणि ती काय करते अल्फा टॉक्झिन जे आहे अल्फा टॉक्झिन नावाचं टॉक्झिन सिक्रेट करते. ते टॉक्झिन सिक्रेट करून जी क्वालिटी आहे, ओके, जी क्वालिटी आहे किंवा जे आपलं ग्राउंडनट आपण भुईमुग शेंगदाणे जे आपण यूज करतो त्याची क्वालिटी काय करते पूर्ण डेटेरिओट करते आणि हे काय असते मग काय होते अनफिट फॉर ह्युमन कन्झम्पशन. अनफिट फॉर ह्युमन कन्झम्पशन म्हणजे काय होते की पूर्ण जे आपलं मेन यील्ड आहे ते काय करून टाकते कोलॅप्स करून टाकते. कशामुळे अल्फा टॉक्झिनमुळे. कशामुळे अल्फा टॉक्झिन ऍस्परजिलस फ्लावर्स. इथं सुद्धा करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन ए फुजारियम ऑक्झिस्परम आपल्याला सर्वांना माहिती आहे का हा विल्ट आहे म्हणून. रायझोक्टोनिया सोलॅनी, रायझोक्टोनिया सोलॅनी आपल्याला हा दोन क्रॉप मध्ये दिसते, एक राईस आणि दुसरं कशामध्ये पोटॅटो मध्ये. पोटॅटो मध्ये काय तो ब्लॅक स्कर्प येतो. ओके. राईस मध्ये शीद ब्लाइट येतो. ओके. हे आपण डिस्कस केलेले आहे. अल्टरनारिया अल्टरनॅटा सुद्धा हा कशामध्ये येतो हा सुद्धा पोटॅटो मध्ये येतो बघा. देन नेक्स्ट क्वेश्चन बघा इन विच फ्रूट क्रॉप हायब्रिडायझेशन इज कॅरिड आउट टू रिमूव्ह बॅक्टेरियल ब्लाइट. आता हायब्रिडायझेशन टेक्निक आहे इम्प्रूव्ड, आपण त्याला काय म्हणू इम्प्रूव्ड जेनेटिक टेक्निक्स ज्या आहे ह्या कशासाठी यूज होतात तर ऑप्शन बघा मँगो, पोमोग्रेनेट, सिट्रस आणि गवा. तर हायब्रिडायझेशन टेक्निक जनरली बॅक्टेरियल ब्लाइट कशाचा रिमूव्ह करण्यासाठी यूज करतात तर मँगोचा. करेक्ट आन्सर काय ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन बघा विच ऑर्गॅनिझम रिस्पॉन्सिबल फॉर द कन्व्हर्जन ऑफ नायट्राइट टू नायट्रेट, आणि ऑप्शन आहे नायट्रोसोमोनास, असाटोबॅक्टर, नायट्रोबॅक्टर आणि रायझोबियम. तर बघा ह्या नायट्रोसोमोनासनी आणि नायट्रोबॅक्टरने आपल्याला एवढं कन्फ्युज करून टाकलंय कारण की तुम्हाला कन्फ्युजन हे ए आणि सी मध्येच असेल. बरोबर आहे ना. कारण बघा हे अझॅटोबॅक्टर आणि रायझोबियम जे आहे हे आपल्याला माहितीये की हे कशाला मदत करतात N2 फिक्सेशन साठी हेल्प करतात. ओके. आणि N2 फिक्सेशन मध्ये सुद्धा मी तुम्हाला क्लासिफिकेशन करून दिलं आहे, फक्त पार्ट 1 बघा. ओके. याचंही क्लासिफिकेशन मी करून दिलेलं आहे, फक्त पार्ट 1 बघा. ओके. पार्ट 1 नाही सॉरी, हे जे नायट्रोजनचं फिक्सेशन आहे हे मी आपण जी आपली एमसर पीजीसीईटी 2025, ओके, एमसर पीजीसीईटी 2025 चा जी सिरीज आपण लेक्चर घेतलं होतं त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. कोणता असोसिएटिव्ह सिम्बायोटिक आहे, कोणता फ्री लिव्हिंग आहे. ओके. आता हे नायट्रोसोमोनास आणि नायट्रोबॅक्टर याच्यामध्ये आपल्याला कन्फ्युजन होतं. तर बघा जो नायट्रोसोमोनास आहे तो काय करतो अमोनियाचं कन्व्हर्जन नायट्राइट मध्ये करतो आणि आपल्याला विचारलेलं काय आहे की नायट्राइटचं कन्व्हर्जन नायट्रेट मध्ये कोण करतो तर अमोनियाचं कन्व्हर्जन जेव्हा NO2 मध्ये होतं की NH3चं कन्व्हर्जन जेव्हा NO2 मध्ये होतो त्याला आपण तेव्हा कोणता बॅक्टेरिया रिस्पॉन्सिबल असतो नायट्रोसोमोनास बॅक्टेरिया रिस्पॉन्सिबल असतो. बघा ही पूर्ण काय त्याची जे आपण काय म्हणतो रिएक्शन की जे NH3 अमोनिया आहे याच्यासोबत काय होतं की O2 जो आहे ऑक्सिडायझेशन होतं. याच्यामध्ये काय होतं O2 काय करतो या NH3 ला ऑक्सिडाइज करतो
आणि फॉर्मेशन कशाचं करतो तर NO2चं फॉर्मेशन करतो, नायट्राइटचं फॉर्मेशन करतो. कशामध्ये नायट्रोजन सायकलचा हा एक पार्ट आहे. काय नायट्रोजन सायकलचा हा एक पार्ट आहे. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू नायट्रोजन सायकल, फॉस्फरस सायकल ह्या खूप महत्वाच्या आहेत. ओके, आता देणं आहे नायट्रोबॅक्टर. नायट्रोबॅक्टर फर्दर काय होतं की हा NO2 जो बनलेला आहे ह्या नायट्राइटचं कन्व्हर्जन ऑक्सिडायझेशन कशामध्ये होतं नायट्रेट मध्ये होतं. कोणता बॅक्टेरिया रिस्पॉन्सिबल असतो त्याच्यामध्ये नायट्रोबॅक्टर जो बॅक्टेरिया आहे तो रिस्पॉन्सिबल असतो. इथे करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन सी. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. Which medium is commonly used for isolation or carrier of rhizobium from legume root? ऑप्शन आहे अगार अगार, लिग्नाइट, ऑप्शन सी आहे पीट मॉस आणि ऑप्शन डी आहे ईस्ट एक्स्ट्रॅक्ट मॅनिटॉल अगर. तर रायझोबियमचं आयसोलेशन आपण हे ईस्ट एक्स्ट्रॅक्ट मॅनिटॉल अगरनी करत असतो. अगर अगर आपण हे बघा जो पोटॅटो डेक्स्ट्रोज अगर आहे, पोटॅटो डेक्स्ट्रोज अगर आपण कशासाठी जे मायक्रोबियल काउंट आपल्याला घ्यायचा असतो किंवा अगर अगर आपण अदर बॅक्टेरियासाठी युज करतो. इथे करेक्ट आन्सर काय ऑप्शन डी. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. ग्रेप वाईन फॅन लीफ व्हायरस इज स्प्रेड थ्रू आणि ऑप्शन आहे एफ आफिड, बी थ्रिप्स, सी निमॅटोड आणि ऑप्शन डी काय आहे व्हाईट फ्लाय. तर ग्रेप वाईन जो ग्रेप मधला बघा फॅन लीफ व्हायरस आहे हा ट्रान्समिट कोण करतं, हा स्प्रेड कुणामुळे होतो तर हा स्प्रेड होतो निमॅटोडमुळे. हा स्प्रेड कुणामुळे होतो निमॅटोडमुळे होतो, ज्याचं नाव काय आहे झिप्पीनेमा. काय आहे झिप्पीनेमा. ओके, झिप्पीनेमा याला आपण काय म्हणतो डॅगर निमॅटोड असं म्हणतो. काय म्हणतो डॅगर निमॅटोड असं म्हणतो. आता तुम्ही म्हणाल मॅम की आम्हाला निमॅटॉलॉजी नव्हतं, पण आता जे नवीन तुम्ही जर हे बघितला झिप्पीनेमा, जर तुम्ही नवीन जर 16 कमिटीनुसार जर तुम्ही सिलेबस बघितला तर त्याच्यामध्ये निमॅटोड जो आहे हा निमॅटॉलॉजीचा चॅप्टर जो आहे, निमॅटॉलॉजीचा एक कोर्स जो आहे तो इन्क्लूड झालेला आहे. ओके, तर क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप मोठ्या प्रमाणात आहेत. ओके, तर ह्याची मी पूर्ण तुम्हाला एक काहीतरी 6 ते 7 पेजेसची पीडीएफ जी आहे ही पीडीएफ आपल्या जनरल ऍग्रिकल्चरचं जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती निमॅटॉलॉजी फॅक्ट्स ऑफ निमॅटॉलॉजी काय आहे फॅक्ट्स ऑफ निमॅटॉलॉजी म्हणून एक पीडीएफ जी आहे ती मी तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. फक्त कुठं आहे ते आपलं जे जनरल ऍग्रिकल्चरचं टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती तुम्ही ती झेरॉक्स करून घ्या, प्रिंट मारून घ्या. म्हणजे काय होईल की डेली जर तुम्ही वाचत बसले तर हे लक्षात राहील. कारण तुम्हाला कंटाळा सगळ्यात जास्त एंटोमॉलॉजी पॅथॉलॉजी तुम्हाला हार्ड पुन्हा कशामुळे जातं तर एवढे मोठे सायंटिफिक नेम लर्न करतो त्याच्यामुळे. ओके, जर तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस केली तर आपले हे असे जे इझी क्वेश्चन आहेत हे काय होणार नाही चुकणार नाही. ओके, आता बघा आफिड जो आहे आफिड बद्दल मी तुम्हाला यासाठी सांगते कारण की जे ट्रान्समिशन आहे ओके ट्रान्समिशन आहे ट्रान्समिशन और आपण त्याला काय म्हणू ऍज अ व्हेक्टर म्हणून सगळ्यात मोठे सगळ्यात जास्त व्हेक्टर कोण आहेत तर आफिड आहेत. आता आपण एंटोमॉलॉजी मध्ये बघितलं की आफिड ऍपिस क्रॅसिओरा आहे, ऍपिस फॅबी आहे, ओके पेंटालोनिया निग्रोनर्व्होसा आहे. तर हे सगळे वेगवेगळे जे आफिड आहेत हा खूप मोठा रोल प्ले करतात. तर कशामध्ये तर जे ट्रान्समिशन आहे डिसीज ट्रान्समिशन मध्ये ऍज अ व्हेक्टर म्हणून काम करतात. ओके, थ्रिप्स एकच आहे तो कोणता चिली थ्रिप्स. कोणता चिली थ्रिप्स जो आहे तो कोणता चिलीमध्ये कोणता डिसीज ट्रान्समिट करतो तर तो लीफ कल डिसीज ट्रान्समिट करतो. ओके, बाकी लीफ कल जर तुम्ही बघितले बाकी लीफ कल जे आहे बाकी लीफ कल ट्रान्समिट कोण करते बाकी लीफ कल ट्रान्समिट करते आपली व्हाईट फ्लाय. ओके, इथे करेक्ट आन्सर काय ऑप्शन सी. बघा आजचे जे आपले ऑब्जेक्टिव्ह आहेत ओके की जे मला डिस्कस करा वाटले ते जे आपले पार्ट 1 मधले राहिलेले होते ते आपण इथे डिस्कस केले. जर तुम्हाला पार्ट 3 पाहिजे असेल प्लांट पॅथॉलॉजीचे आणखी ऑब्जेक्टिव्ह पाहिजे असतील तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. त्याच्यानंतर जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. कारण काय होईल की मी जेव्हा लेक्चर अपलोड करेल तर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येऊन जाईल. आणि हा न विसरता आपल्या फ्रेंड मध्ये काय करायचं आपल्याला शेअर करायचं आहे. ओके, थांबूया इथे. बेस्ट ऑफ लक फॉर युअर बेटर फ्युचर and stay connected with जनरल ऍग्रिकल्चर युट्यूब चॅनल टेलिग्राम चॅनल. कारण काय की त्याच्यावरती आपण काय करतो टेलिग्रामचं चॅनल असेल डेली लाईव्ह क्विज जे आहे PYQ तुम्हाला प्रोव्हाइड करतो. आणि मी तुम्हाला जसं सांगितलं की फॅक्ट्स ऑफ निमॅटोलॉजी फॅक्ट्स इन निमॅटोलॉजी जे अशा पीडीएफ जे आहेत. आता स्टोर्ड ग्रेन पेस्ट तुम्ही जे आता
जी आपली राहुरी युनिव्हर्सिटी आहे, ओके, राहुरी युनिव्हर्सिटीच्या मुलांना तुम्ही एकदा विचारा की यावेळेस स्टोअर्ड ग्रेन पेस्ट वरती किती क्वेश्चन आले म्हणून. आणि स्टोअर्ड ग्रेन पेस्टची मी तुम्हाला एक 4 ते 5 पेजेसची फक्त एक पीडीएफ जी आहे ती दिली आहे आणि क्वेश्चन त्यामधूनच येणार. तर ती सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलला जायचं आहे, तुम्हाला सेव्ह करा, फाईल सेक्शन मध्ये बघायचं आहे स्टोअर्ड ग्रेन पेस्ट. तुम्ही असं सर्च केलं स्टोअर्ड ग्रेन पेस्ट, तुम्हाला लगेच पीडीएफ दिसेल. ती पीडीएफ सेव्ह करायची आहे आणि प्रिंट करायची आहे. ओके, थांबूया इथे.